रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी काय खावं? मधुमेहात काय खायचं हा सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. उत्तर सरळ आहे. ओळखीचं जेवण, योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी हाच सर्वात चांगला मार्ग आहे. साखरेचे चढ उतार होण्याचं एक मोठं कारण म्हणजे जेवणाचा अनियमितपणा. जेवण चुकवणं, मधला मोठा गॅप किंवा खूप उशिरा रात्रीचं जेवण. त्याऐवजी ठरलेल्या वेळेला जेवा आणि गरज असल्यास दिवसातून छोटी छोटी संतुलित जेवणे घ्या. एक सोपी पद्धत आहे बॅलन्स्ड प्लेट. अर्धी थाळी, भाज्या, पालक, मेथीसारख्या हिरव्या पालेभाज्या, कोशिंबीर. 1/4 कार्ब्स, संपूर्ण धान्य, गव्हाची पोळी, ज्वारी, बाजरी, ब्राऊन राईस. 1/4 प्रोटीन, डाळ, मोड आलेले कडधान्य, दही, पनीर, अंडी, मासे किंवा चिकन. कार्ब्समध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रमाण. सुरुवातीला कार्ब्स 1/4 थाळीपुरते ठेवा, म्हणजेच साधारण 1 ते 2 पोळ्या किंवा छोटी वाटी भात. डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञ तुमच्यासाठी नक्की सांगतील. संपूर्ण फळं खा, रस नको. एका वेळी एक छोटा भाग. सुका मेवा थोडा. तेल माफक. घरात जे वापरतात ते चालेल, पण वारंवार खोल तळणं टाळा. आणि लक्षात ठेवा, गूळ आणि मध नैसर्गिक असले तरी साखर वाढवतातच. मिठाई, बेकरीचे पदार्थ, पॅकेटबंद स्नॅक्स आणि गोड पेये हे कधीतरीच असू द्या. दीर्घकाळासाठी घरचं नियमित जेवण हाच सर्वात टिकाऊ उपाय आहे.